आज परिक्रमेचा 6वा दिवस। चालत आम्ही लेपावरून निघाल्यानंतर ब्रह्मलीन आचार्य श्री संजय जी वेदांत विला आश्रम माकडखेडा या ठिकाणी आम्ही आलो आहोत। हे पहा, खूप सुंदर अशा आश्रमाचं हे प्रवेशद्वार आहे। वेदांत विला आश्रम, संस्थापक ब्रह्मलीन आचार्य श्री वेदांतजी महाराज। सुंदर झाडी झुडपांनी नटलेलं हे वेदांत आश्रम, किती सुंदर दृश्य बघ। वेदांत आश्रम, फुलझाडी खूप सुंदर आहे। शोची झाडे पण लावलेली, मस्त गार्डन असं केलेलं आहे। नर्मदे हर, नर्मदे हर। एवढं परिक्रमावासियांच्या सेवेसाठी असे आश्रम मोठे मोठे, काही छोटे पण आहेत, हे परिक्रमावासियांच्या सेवेसाठी उभारलेले आहेत। हे समाधी स्थळ, सुंदर अशी कमळं इथे उमललेली आहेत। इथे सुंदर असं कारंजे केलेलं आहे। ह्या कमळांचे कळ्या सुद्धा आपले स्वागत करत आहेत। परिक्रमावासियांचं नर्मदे हर म्हणून आपले स्वागत करायचं असं वाटत आहे। चाफ्यांच्या फुलांनी हे झाड किती सुंदर असं लगडलेलं आहे। हे समाधी स्थळ आहे। सुंदर अशी व्यवस्था आहे। इथे ओले कपडे। लेपा गावापासून निघाल्यानंतर चालत आम्ही माकडखेडा या गावी पोहोचलोय आणि तेथे वेदांत म्हणून आश्रम आहे। वेदांत आश्रम संजयजी महाराज यांचा सुंदर असा आश्रम आणि हे त्यांचं समाधीस्थान, आणि इथे समोरच महादेवाची पिंडी आहे। समाधीचं दर्शन घेतल्यानंतर खूपच मनाला समाधान वाटले। अशा या थोर साधू संतांचं दर्शन घेण्याचं भाग्य आम्हाला लाभते, यातच आम्हाला खूप समाधान वाटते। खरंच नर्मदा मैयाने आम्हाला ही जी परिक्रमा करण्याची बुद्धी दिली किंवा परिक्रमा ती आमच्याकडून करून घेत आहे, ते आमचं परमभाग्यच असं म्हणावं लागेल। कारण संताचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे, असं माऊलींनी म्हटलेलं आहे। खरोखरच याची आज प्रचिती मला या महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर झाली। धन्य ते संत, देव ते संत, देव ते संत, संतची देव, देवची संत। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। अशा या थोर साधू संतांना माझा सादर प्रणाम, साष्टांग दंडवत। असं हे सुंदर असा आश्रम पाहून मन खूप समाधानी झाले, मनाला खूप समाधान वाटले। खूपच सुंदर आणि रमणीय अशी झाडी आणि मनाला आल्हाददायक असं वातावरण आहे। खरोखर अशा या थोर साधू संतांचे आपल्यावर केवढे उपकार आहेत, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, अशी ही उपमा किंवा असं हे वाक्य यांच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला जाणवतंय। आणि हे जे साधू संतांनी लिहून दिलेलं आहे याचा अनुभव आम्हाला आता पावलं मिळत आहे। धन्य नर्मदा माई, धन्य परिक्रमा, आमची ही परिक्रमा सफल हो आणि आम्हाला खूप अध्यात्म ज्ञान प्राप्त हो, अशी या साधू संतांच्या चरणी प्रार्थना करते आणि या संताला मी नमन करते। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर।
साथी है। हाँ हमारे साथी है। हाँ इनके फोन पे मेरा नंबर था। हाँ हाँ तो उन्होंने इनके फोन पे फोन किया। करे। हाँ ठीक। यहाँ गाड़ी खड़ी थी, वहाँ विश्राम कर रहे थे। विश्राम कर रहे थे तो पहले यहाँ पे एक ही आदमी था बैठने वाला। हाँ पर बाद में 5 मिनट के बाद में दूसरा गाड़ी लेके आया उसको बात करने को। हाँ फिर बाद में हम आए। हाँ हम फिर आने फोन किया। फिर फोन आया। हाँ हाँ तो गाड़ी वाले ने गाड़ी इन्होंने। ले जाके इन्होंने हाँ वो हमारा फोन लेके आए। इन्होंने। हाँ 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 क्या नाम है तुम भाई? साथ गए थे। आपका नाम बोलो। राकेश खेड़े माकड़ राकेश खेड़े माकड़ खेड़ा। हाँ इन्होंने इनका फोन लाके उधर दिया। रह गया था, वो ला के दिया। हाँ मैं लाके आया। हाँ हम ये मैया बहुत की कृपा धन्यवाद। है। मैया हाँ, की कृपा है। तो मेन बात ये है कि भैया हमारा नंबर उनको मिला कैसा हाँ 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 है कि नहीं? तो ताजुब की बात है। चमत्कार है मैया का। हाँ, चमत्कार है। लॉक है, लॉक खुला कैसा? हाँ लॉक खुला कैसा हाँ है कि नहीं? मैया की कृपा है। अजीब बात मैया है। की चमत्कार है कि मैया का मोबाइल का चमत्कार है। लॉक मेरे सिवाय तो लॉक नहीं खुल सकता। नहीं खुल सकता। हमको भी ऐसा चमत्कार हुआ है। हाँ हाँ हम रास्ता भूल गए थे। हाँ यह बहुत बड़ी मैया की हाँ, कृपा हम है। 3 बार मैया नर्मदे हर बोले तो एक आदमी आया और बोला इधर से मत जाओ, सीधा जाओ बोला। हम डर गए थे, रास्ता भूल गए थे हम। हमको भी मैया का चमत्कार हुआ है। चमत्कार होगा। हाँ ये दोनों ने, इन्होंने मोबाइल ला के दिया वहाँ से। ये सब मैया जनों की कृपा है। ये साथी सब जनों है नर्मदे! यहाँ। ये जो अच्छा रहा, नर्मदे हर। नर्मदे हर। कठोरा या गावात बघा असे प्रवेश केल्यानंतर सुंदर मंदिर दिसले. माँ चामुंडा कुलदेवी मंदिर, माँ चामुंडा देवी मंदिर अत्यंत सुंदर असं रेखीव मंदिर आम्हाला दिसले. जय जगदंबा, जय चामुंडा माता. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. कुठे अजून पुढे आहे का? जवळच मैया वाहते हो ना. किनाऱ्यावरच मराठी भाषेत आहे का? 1-2 ठिकाणी वाटला ते. नर्मदे हर. शीतला माता मंदिर, शीतला माता मंदिर हे नवीनच झालं 2025 ला. हे पहा समोर मैया वाहते आणि इथे शेजारीच आश्रम आहे. तिथे आता आम्ही दुपारच्या भोजनासाठी थांबलोय. अत्यंत रमणीय अशा ठिकाणी मैयाचं दर्शन आम्हाला झालंय. मैया दिसली नंतर आम्हाला खूप आल्हाददायक वाटतं, प्रसन्न वाटते आणि एक प्रकारची ऊर्जा आम्हाला मिळते. नर्मदे हर. हे पहा मैया दिसते आणि मैयाच्या किनारीच हा आश्रम आहे. संत श्री नानकदासजी सेवा आश्रम असं या आश्रमाचं नाव आहे. इथे आम्ही भोजन प्रसादी घेणार आहोत आणि पुढील प्रवासाला निघणार आहोत. हे पहा संत श्री नानकदासजी सेवा आश्रम मंदिर. मोठी मोठी झाडं आहेत विश्रांतीसाठी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे.